मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। रशियात 8.7 रिश्टर स्केलचा मोठा भूकंपामुळे रशिया, अमेरिका, जपान आणि हवाई बेटांना सुनामीचा इशारा। जपानमधील होकायडोच्या किनाऱ्यावरही सुनामीच्या लाटा यायला सुरुवात। पॅसिफिक महासागरात झालेल्या एका मोठ्या भूकंपामुळे सुनामीची शक्यता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट सुनामीची शक्यता वर्तवलेली आहे। जपानही मार्गात खंबीर रहा, सुरक्षित रहा, ट्रम्प यांचं आवाहन। भारत माझा मित्र, माझ्या विनंतीनंतरच भारतानं पाकसोबत युद्ध थांबवलं। डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वक्तव्य। तर भारतावर 25% टॅरिफ लावण्याची शक्यता, ट्रम्प यांचं विधान। कोणत्याही देशांनी भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही। फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं। पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर। भारत पाकमध्ये युद्धविराम केल्याचं ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं। इंदिरा गांधींना एवढी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी सांगावं। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान। कृषी मंत्री कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। रोहित पवारांची माहिती। समज देऊन सोडून द्या आणि आपल्या लोकांना वाचवा, राज्यात नवा फडणवीस ऍक्ट। कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यानं संजय राऊतांची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराडच मुख्य सूत्रधार। वाल्मी कराड संदर्भात डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब। विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण, सूत्रांची माहिती। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणात सुनावणी। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं। पर्समध्ये कोकेन सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवलेली। पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयात जाणार खेवलकरांच्या वकिलांचा दावा। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची नियमबाह्य पद्धतीने नियुक्ती। ठाकरे मुख्यमंत्री असताना पवारांच्या नेमणुकीसाठी भुसेंचा आग्रह, मात्र भुसेंची इच्छा शिंदेंनी पूर्ण केली, राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातच अनिल कुमार पवारांची वसई विरार पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती। राऊतांनी माफी मागावी, अन्यथा कोर्टात जाणार, दादा भुसेंकडून स्पष्ट। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांची 18 तास ईडी चौकशी। अनिल कुमार पवारांच्या नातेवाईकांच्या घरातून 1.25 कोटी जप्त, काही कागदपत्र आणि हार्ड डिस्कही ईडीच्या ताब्यात। संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाला अद्याप निधी वाटप करण्याचे अधिकार नसल्याची माहिती। दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर निधी वाटपाचा तिढा सुटणार। कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात पदाधिकाऱ्यांचा बंडखोरीचा सूर। बैठकीत सामूहिक राजीनाम्याचा ठराव पारित। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक। निरीक्षकांच्या बैठकीत आगामी महापालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आढावा घेणार। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विजय घाडगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याबाबत संघटनांची नाराजी। मुंबईत उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजपात प्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह करणार, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला स्वदेशी तोफा मिळणार। सध्या माझगाव डॉकमध्ये INS निलगिरी श्रेणीतील 4 फ्रिगेटची उभारणी सुरू। नागपूरच्या महाल परिसरातील 22 घरांवर बुलडोझर। रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या घरांवर कारवाई। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।